गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र हो. आज आपण तुम्हाला सूक्ष्म अर्थशास्त्रावर आधारित विद्यापीठाने जे प्रात्यक्षिक दिलेलं आहे त्यामध्ये प्रात्यक्षिकामध्ये प्रत्यक्ष तुम्हाला सर्वे करायचा आहे, सर्वेक्षण करायचं आहे. मग हे सर्वेक्षण करण्यासाठी आपण घरगुती उत्पन्नाचे अध्ययन करण्यासाठी एक मुलाखत अनुसूची तयार केलेली आहे. घरगुती उत्पन्नाचे अध्ययन करण्यासाठी एक सर्वे आयोजित करण्यासाठी, सर्वेक्षण आयोजित करण्यासाठी आपण मुलाखत अनुसूची तयार केलेली आहे. मुलाखत प्रश्नावली नाही, मुलाखत अनुसूची आपण तयार केलेली आहे. आता ती अनुसूची किमान तुम्हाला हे प्रात्यक्षिक करताना 10 कुटुंबाचे घरगुती उत्पन्न अभ्यासावयाचे आहे. 10 कुटुंबाच्या घरगुती उत्पन्नाचे अध्ययन करावयाचे आहे. त्यासाठी आपण जी मुलाखत अनुसूची तयार केलेली आहे ती मुलाखत अनुसूची कशा पद्धतीने फिलअप करायची, कशा पद्धतीने तुम्हाला भरून घ्यायची आहे याविषयी आपण आज माहिती पाहणार आहोत. या मुलाखत अनुसूचीमध्ये आपण एकूण मुख्य 15 प्रश्न घेतलेले आहेत आणि त्या 15 प्रश्नांचे त्या 15 प्रश्नांपैकी 15 जे मुख्य प्रश्न आहेत त्या 15 मुख्य प्रश्नांना, त्यापैकी काही मुख्य प्रश्नांना उपप्रश्न आहेत. तर ही घरगुती उत्पन्नाचे अध्ययन करण्यासाठी जी आपण मुलाखत अनुसूची तयार केलेली आहे ती कशा पद्धतीने भरून घ्यायची त्याविषयी आपण माहिती घेऊया. म्हणजेच सर्वेक्षण करताना आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही. वर आपण हेडिंग दिलेलं आहे, त्या मुलाखत अनुसूचीला हेडिंग दिलेलं आहे BA प्रथम वर्ष, प्रथम सेमिस्टर, प्रात्यक्षिक, DSC 1 मायक्रो इकॉनॉमिक्स. आणि मुलाखत अनुसूचीचं नाव आहे घरगुती उत्पन्नाचे अध्ययन मुलाखत अनुसूची. हे टायटल दिल्यानंतर सुरुवातीला संशोधक विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव, संशोधक विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव आणि त्यापुढे रिकामी जागा दिलेली आहे. संशोधक विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव आणि त्यापुढे त्या ठिकाणी रिकामी जागा दिलेली आहे. रिकामा चौकोन दिलेला आहे. त्या चौकोनामध्ये संशोधक विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव म्हणजे जे संशोधन करणारा विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याने स्वतःचं नाव त्या ठिकाणी लिहायचं आहे. हे नाव लिहित असताना सुरुवातीला सरनेम लिहा, आडनाव लिहा, नंतर तुमचं फर्स्ट नेम लिहा आणि नंतर वडिलांचं नाव त्या ठिकाणी लिहायचं आहे. म्हणजे संशोधक विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव. तर त्या ठिकाणी रिकाम्या चौकोनामध्ये पुढं सुरुवातीला आडनाव लिहायचं तुमचं स्वतःचं, त्यानंतर तुमचं स्वतःचं नाव लिहायचं आणि त्यानंतर तुमच्या वडिलांचं नाव तुम्हाला लिहायचं आहे.
अशा पद्धतीनं संशोधक विद्यार्थ्याचं नाव त्या ठिकाणी तुम्हाला फिलअप करायचं आहे, लिहायचं आहे. त्यानंतर दुसरा रकाना आहे मार्गदर्शक. आता हे घरगुती उत्पन्नाचे अध्ययन करण्यासाठी मुलाखत अनुसूची तयार केलेली आहे आणि या माध्यमातून आपण सर्वे करणार आहोत, सर्वेक्षण करणार आहोत. किमान 10 कुटुंबांची मुलाखत अनुसूचीनुसार मुलाखत घेऊन माहिती जमा करणार आहोत आणि हे संपूर्ण काम करण्यासाठी तुम्हाला मार्गदर्शक आहेत तुमचे सर. तुमच्या अर्थशास्त्राचे सूक्ष्म अर्थशास्त्र शिकवणारे सर तुमचे मार्गदर्शक आहे. तर ते मार्गदर्शक म्हणजे मी आहे तुमचा मार्गदर्शक. तर त्या ठिकाणी माझं नाव लिहायचं, डॉक्टर गणेश गावंडे. त्यानंतर माझं पद लिहायचं. माझं पद आहे प्राध्यापक व मी अर्थशास्त्र विभाग प्रमुख आहे. म्हणून माझं नाव डॉक्टर गणेश गावंडे, प्राध्यापक व अर्थशास्त्र विभाग प्रमुख. आणि मग आपल्या महाविद्यालयाचं नाव कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय बदनापूर, जिल्हा जालना. आता हे तुमचं सर्वांचा मार्गदर्शक मी एकटाच आहे. त्यामुळं मी ज्या ज्या विद्यार्थ्याला मार्गदर्शन करतो त्या सर्व विद्यार्थ्यांनी मार्गदर्शकाच्या पुढील रकान्यामध्ये डॉक्टर गणेश गावंडे, प्राध्यापक व अर्थशास्त्र विभाग प्रमुख, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय बदनापूर, जिल्हा जालना असं लिहायचं आहे. त्यामुळे हे तुम्ही टाईप करून घेतलं तरी चालतं, कारण हे मार्गदर्शकाचं नाव कुणाचंही चेंज होणार नाही, हे एकच आहे. ओके. आता आपला सर्वेक्षणामधला पहिला प्रश्न आहे. पहिला प्रश्न आहे कुटुंब प्रमुखाचे संपूर्ण नाव. म्हणजे ज्या कुटुंबाचे उत्पन्नाचे अध्ययन तुम्ही या मुलाखत अनुसूचीद्वारे करणार आहात त्या कुटुंबातील कुटुंब प्रमुखाचं संपूर्ण नाव आपल्याला लिहायचं आहे. त्या कुटुंबाचा कुटुंब प्रमुख कोण आहे? कुटुंब प्रमुखाला आपण ग्रामीण भागामध्ये कारभारी म्हणतो, कारण पूर्ण प्रमुख डिसिजन घेण्याचा अधिकार कुटुंबाच्या बाबतीत प्रमुख मुख्य डिसिजन घेण्याचे जे अधिकार असतात हे या कुटुंब प्रमुखाकडे असतात. आणि तो कुटुंबाच्या विकासासाठी, कुटुंब चालवण्यासाठी, कुटुंबामध्ये कोणत्या कामाला महत्त्व द्यायचं, कोणतं काम कोणाकडे द्यायचं, कोणतं काम कधी करायचं, कशा पद्धतीनं करायचं, याची संपूर्ण जबाबदारी ही कुटुंब प्रमुखावर असते. आणि या कुटुंब प्रमुखाच्या योग्य निर्णयावर त्या कुटुंबाची वाटचाल चालू असते, त्या कुटुंबाचं यश चालू असतं. त्या कुटुंबाची यशस्वीता त्या कुटुंब प्रमुखाच्या प्रमुख निर्णयावर त्या ठिकाणी अवलंबून असते. त्यामुळे आपल्याला पहिला प्रश्न आहे कुटुंब प्रमुखाचे संपूर्ण नाव. तर कुटुंब प्रमुखाचं संपूर्ण नाव, त्याच्या पुढे एक चौकोन दिलेला आहे. त्या चौकोनामध्ये ज्या कुटुंबाचं तुम्ही उत्पन्न अभ्यासणार आहात, ज्या कुटुंबाच्या घरगुती उत्पन्नाबद्दल तुम्ही अध्ययन करणार आहात, त्या कुटुंबाचा कुटुंब प्रमुख कोण आहे त्याचं नाव, संपूर्ण नाव लिहायचं आहे. जसं संशोधक विद्यार्थ्याचं संपूर्ण नाव लिहिताना सुरुवातीला आडनाव लिहिलं होतं, नंतर त्या विद्यार्थ्याचं नाव आणि नंतर त्याच्या वडिलाचं नाव, त्याच पद्धतीने या ठिकाणी कुटुंब प्रमुखाचं संपूर्ण नाव लिहिताना सुरुवातीला आडनाव लिहायचं, नंतर त्या कुटुंब प्रमुखाचं नाव लिहायचं, नंतर त्यांच्या वडिलांचं म्हणजे सेकंड नाव लिहायचं. अशा पद्धतीनं कुटुंब प्रमुखाचे संपूर्ण नाव लिहायचे.
त्यानंतर दुसरा प्रश्न आहे शिक्षण. आता कुणाचं शिक्षण लिहायचं? 2 नंबरचा प्रश्न आहे शिक्षण. तर शिक्षण किती झालं हे कुणाचं लिहायचं आहे? संशोधक विद्यार्थ्याचं लिहायचं आहे का कुटुंब प्रमुखाचं लिहायचं आहे? तर आता कुटुंब प्रमुखाचं नाव लिहिल्यानंतर दुसरा प्रश्न शिक्षण आहे, म्हणजेच या ठिकाणी त्या कुटुंब प्रमुखाचं शिक्षण कुठपर्यंत झालेलं आहे, त्या कुटुंब प्रमुखानं किती शिक्षण घेतलेलं आहे ते आपल्याला लिहायचं आहे. ते लिहित असताना शिक्षणाच्या पुढं आपल्याला लिहायचं आहे. त्याचं जर 10वीपर्यंत शिक्षण झालेलं असेल तर 10वी पास लिहायचं, 10वी पास असेल. जर तो 12वी पास असेल कुटुंब प्रमुख तर शिक्षणाच्या पुढं 12वी पास लिहायचं. जर त्यांचं ग्रॅज्युएट झालेलं असेल तर तिथं ग्रॅज्युएशन लिहायचं. जे काही शिक्षण असेल ते त्या ठिकाणी लिहायचं. जर पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशन लिहायचं. आणि जर समजा 4वी-5वीपर्यंतच कमी शिकलेला व्यक्ती असेल कुटुंब प्रमुख तर त्याचं जे काही शिक्षण असेल ते शिक्षण आपल्याला त्या ठिकाणी शिक्षण या मुद्द्याच्या पुढे लिहायचं आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे वय वर्ष. तर या ठिकाणी आता वय कुणाचं लिहायचं आहे? तर आता कुटुंब प्रमुखाची माहिती चालू आहे. सुरुवातीला आपण कुटुंब प्रमुखाचं संपूर्ण नाव लिहिलं, त्यानंतर शिक्षण लिहिलं आणि आता कुटुंब प्रमुखाचं वय लिहायचं आहे. वय लिहून आपण थोडीशी जागा ठेवलेली आहे. त्या थोड्याशा जागेमध्ये त्याचं किती वर्ष वय आहे ते वर्षामध्ये लिहायचं. उदाहरणार्थ 30 वर्ष. त्या कुटुंब प्रमुखाचं वय जर 30 वर्ष असेल तर 30 वर्ष लिहायचं. त्याचं वय 32 वर्ष असेल तर 32 वर्ष. त्याचं वय 35 वर्ष असेल तर 35 वर्ष. ही मुलाखत अनुसूची भरत असताना, फिलअप करत असताना त्या कुटुंब प्रमुखाला त्याचं संपूर्ण नाव विचारल्यानंतर, त्याचं शिक्षण विचारल्यानंतर त्याचं वय विचारायचं आणि वय जे असेल तो आकडा, तो वर्षातील आकडा. समजा त्यांनी सांगितलं की 30 वर्ष 2 महिने, तर आपण फक्त या ठिकाणी 30 वर्ष असं वय लिहायचं आहे. त्याने सांगितलं की 40 वर्ष, 40 वर्ष असं वय लिहायचं. त्याने सांगितलं की 50 वर्ष आहे, 50 वर्ष लिहायचं. जे वय असेल तो आकडा त्या ठिकाणी आपल्याला तिथं लिहायचा. हे झाला आपला तिसरा प्रश्न. चौथा प्रश्न आहे गाव. आता तुम्ही ज्या गावातला सर्वे करत आहात, एकतर तुम्ही तुमच्याच गावातला सर्वे करणार किंवा एखाद्या मित्राच्या गावातला, आजूबाजूच्या गावातला सर्वे करणार. तर कोणत्या गावातला तुम्ही सर्वे करत आहात त्या गावाचं जे नाव असेल ते नाव चौथ्या प्रश्नामध्ये गाव याच्या पुढं त्या गावाचं नाव लिहायचं. उदाहरणार्थ बदनापूर तालुक्यातील किंवा अंबड तालुक्यातील कौचलवाडी आहे. गावाचं नाव कौचलवाडी असेल तर गावाच्या पुढं गावाचं नाव जे असेल ते नाव लिहायचं. समजा तुम्ही बदनापूर या तालुक्यामधला, तालुक्यातीलच एका कुटुंबाचं त्या ठिकाणी माहिती घेता तर तिथं गावाच्या पुढं बदनापूर येईल. अशा पद्धतीनं तुम्हाला जे गाव असेल, ज्या गावातलं तुम्ही सर्वे करीत आहात त्या गावाचं नाव लिहायचं आहे. आणि पुढं आहे तालुका. समजा तुम्ही बदनापूर गावातला सर्वे करता, बदनापूर हे गावसुद्धा आहे आणि या गावाचा तालुका म्हणजे तालुक्याचं ठिकाणसुद्धा बदनापूरच आहे. तर गावाच्या ठिकाणी बदनापूर येईल आणि तालुक्याच्या ठिकाणी बदनापूर येईल. आणि त्यानंतर पुढं तुम्हाला त्या ठिकाणी 6वा प्रश्न आहे जिल्हा. तर त्या ठिकाणी तो जिल्हा कोणता आहे
तर बदनापूर गावासाठी, बदनापूर तालुक्यासाठी जालना जिल्हा, पण जिल्ह्याच्या पुढं जालना लिहायचं. अशा पद्धतीनं 6वा प्रश्न जो आहे जिल्हा, त्याच्या पुढं जालना लिहायचं. जर छत्रपती संभाजीनगर असेल तर तो लिहायचं. आणि 7वा प्रश्न आहे भ्रमणध्वनी क्रमांक. भ्रमणध्वनी क्रमांकाला मराठीमध्ये आपण, त्याला इंग्रजीमध्ये आपण मोबाईल म्हणतो. मोबाईल नंबर, मोबाईल नंबरलाच मराठीमध्ये आपण भ्रमणध्वनी क्रमांक म्हणतो. भ्रमणध्वनी क्रमांकाच्या पुढं आपल्याला त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर लिहायचा आहे. त्याला मोबाईल नंबर विचारायचा आणि तो मोबाईल नंबर लिहायचा. हा मोबाईल नंबर यासाठी घ्यायचा की कधी जर काही अडचण आली, माहितीबद्दल काही शंका निर्माण झाली, तर त्याला आपल्याला प्रश्न विचारून, फोनवर विचारूनसुद्धा ती शंका क्लिअर करता येते. तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्र हो, ही सर्वसामान्य माहिती या ठिकाणी आपण घरगुती उत्पन्नाचे अध्ययन मुलाखत अनुसूचीद्वारे करताना घेतलेली आहे. या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.